नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. अंबड इंडस्ट्रीज असोसिएशन निवडणूक. एकता पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध. अध्यक्षपदी ललित बुब, खजिनदारपदी हर्षद बेळे यांना विजयी करण्याचं आवाहन. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन नाशिकची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून एकता पॅनलमधील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत अध्यक्ष व खजिनदार पदासाठी मात्र मतदान होणार आहे. खजिनदार पदासाठी हर्षद बेळे तर अध्यक्षपदासाठी ललित बुब हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून दिनांक 30 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज झालेल्या बैठकीत उपस्थित सदस्य व उद्योजकांनी ललित बुब आणि हर्षद बेळे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन केलं. संघटनेच्या एकतेसाठी, उद्योजकांच्या हितासाठी आणि अंबड औद्योगिक वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी एकता पॅनलला पाठिंबा देण्याचं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं. या निवडणुकीकडे अंबड औद्योगिक परिसरातील उद्योजकांचे लक्ष लागले असून निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे. निमाचे माझे अध्यक्ष, माझे मित्र आणि निवेकचे अध्यक्ष मामा पाटणकर, मंगेश पाटणकर, आपले दोन्ही उमेदवार ललित आणि हर्षद आणि सगळ्यात चेहरे ओळखीचे आहेत, सगळ्यांचे नाव घेत नाही, परंतु सर्व मित्रांनो, जसं जसं आता हे शेवटचं भाषण असेल बहुतेक, आपला पॅनलचा नेता उठतोय आणि सांगतोय की आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचे. समोरच्या पॅनलचा एक कुठला तरी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार होतोय आणि पहिलीच पोस्ट निगेटिव्ह येते. आपला उमेदवार सांगतोय की मला आंतरराष्ट्रीय दर्जावर कॉन्सुलेट जनरल्सच्या बरोबर बैठका घ्यायच्या आहेत, मला 50 देशांच्या लोकांशी चर्चा करायची, मला माझ्या उद्योजकांचा बिझनेस वाढवायचा आहे. आणि समोरच्या पॅनलचा उमेदवार सांगतोय की पॉवर औषध इथं खड्डे झाले. आपला उमेदवार सांगतोय आणि मी सांगतोय की उद्योगाला कुठली जात, धर्म, पंथ, पक्ष आणि लिंग नसते. आणि समोरचं पॅनल सांगतंय की मी जातीयवादी आहे. म्हणजे जी पातळी एका औद्योगिक संघटनेची असायला पाहिजे, तिथल्या पदाधिकाऱ्यांची असायला पाहिजे, तिथल्या उद्योजकांची असायला पाहिजे, आणि आपण कुठं चाललोय. आणि मग अशा उमेदवाराच्या पाठीमागे आपण जायचंय का? तर नक्कीच तो विचार आपण सगळ्यांनी नक्कीच केलेला आहे. परंतु हे सांगत असताना जेव्हा ही एक मोठी लिगसी एकता पॅनलची आपण बघतोय, आणि हेही मी तुम्हाला सांगतोय की वायात उत्तर नकोय, लॉजिकल उत्तर असावी. इंडस्ट्रीच्या आपल्या याला कॉर्पोरेट कल्चरला शोभून देण्याने असणारी असं आपण डिपेंड करेल. फार काय आपल्याला कुणाला क्रिटिसाइज करून आपल्याच अंगावर चिकन उडून घ्यायचं नाहीये, हे काय आपल्याला करायचं नाहीये. मिनिटासाठी मला वाटलं कॉर्पोरेशनचा इलेक्शन चालू आहे काय, असा तो सगळा माहोल झाला. नक्कीच आय थिंक इलेक्शनचा माहोल आहे, सगळं चाललंय. लोकांना वाटलं की सगळीकडे आहे, झेडपी चालू करून अप्लाय करून टाकू, म्हणून हा इलेक्शन घडला असं मला वाटतं. मागचे 2 वर्ष माझ्या टेन्युअरचे अत्यंत सक्सेसफुल मी म्हणण्यापेक्षा एक चांगल्या रीतीने आम्ही प्रत्येक
क्षेत्रामध्ये आता जस्ट हर्षदनी उल्लेख केलाच की वेगवेगळ्या याच्यामध्ये कॉर्पोरेशन, पोलीस, कलेक्टर किंवा MIDC आणि शासनाकडे काय मागायचं असेल किंवा मांडायचं असेल, आम्ही ते वेगवेगळ्या रीतीने सक्सेसफुली केलं आणि वेगवेगळे उपक्रम म्हणजे जे वरूननी माझे अध्यक्ष जेवढे आहे आता यांनी, निखिल साहेबांनी आणि बाकीच्यांनी जे सुरू केले त्याला एक वेगळ्या स्तरावर घेऊन जायचं किंवा त्याच्यामध्ये आणखी भर काय टाकता येईल त्याच्यावर आम्ही खूप ऍज अ टीम काम केलं आणि माझ्या पूर्ण टीमने त्याचा हीच कामाची पावती त्यांना मिळाली की सगळे 20-22 जेवढे आमचे उमेदवार होते सगळे बिनविरोध निवडून आले. तर मला वाटतंय की कुठेतरी हे डेफिनेटली जाणीव आणि याचा कॉग्निझन्स पूर्ण MIDC, नाशिक MIDCने घेतलेला आहे. आणि मला काही सांगायची गरज नाही, पण काही ठळक जे प्रोजेक्ट मला वाटतंय की नाशिक बिझनेस मीट म्हणा, जॉब फेअर म्हणा, HR समिट म्हणा किंवा आपला जो इंडेक्स आत्ताच झाला आणि जे बाकी MOU आणि वेगवेगळे डेलिगेशन्सला आपण इथून बाहेर पाठवले आउट ऑफ इंडिया थ्रू व्हेरियस टायर्स, प्लस आपल्याला जो एक स्पेशल रेकग्निशन EPC, CII इंडिया किंवा सिडबी इंडिया याच्यावरती आपल्याला मिळतंय. दिस इज ओनली अँड ओनली बिकॉज आपण ऍज अ टीम जे चांगलं रीतीने काम आणि आपला प्रोजेक्शन तिथे दाखवला त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला रेकग्निशन दिला, तो रिस्पेक्ट दिला, मान दिला आणि आपल्याला वेळोवेळी त्यांनी आपल्याला बोलवलं आणि तिथे आपल्याला एक वेगळा इमेज त्यांच्या समोर आपला क्रिएट झालेला आहे. आज स्थिती अशी आहे की सगळे काउन्सिलर जनरल आपल्याला त्यांच्या अॅन्युअल डेला किंवा वेगवेगळ्या इव्हेंट्सला त्यांच्या देशात जे होतात त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हाइट करतात. कॉर्पोरेशनचे मीटिंग होतात, कलेक्टर मीटिंग असतात, त्याच्यामध्ये आपल्याला सजेशनसाठी बोलवतात आणि पहिल्यांदा हिस्ट्री ऑफ अंबड आपण 10-20 वर्ष झाले पत्र देतोय रस्त्यांसाठी. 30 वर्ष तर नक्कीच झालेले की रस्ते फक्त आपण वरची फक्त थर बनते, फक्त एक अस्फाल्टिंगचा आपल्याला कोट येतोय. पण या वर्षी जस्ट बिकॉज वी केप्ट ऑन डिमांडिंग कंटिन्युअसली फॉर कॉन्क्रीट रोड्स आणि 42 CRचा कॉन्क्रीटचा बजेट जे कॉर्पोरेशनमध्ये नव्हता तो आपण कुठून तरी खेचून आणून ते आपण करून एक सातपूरचा रोड आणि बाकी मेजॉरिटी अंबडचा रोड असं करून घेतलं. आपला ते ऑफकोर्स सगळ्यांना प्रश्न रोड कधी येणार, कधी दिसणार, पण तुम्हाला फक्त सांगू इच्छितो आता जस्ट गोपाल सरांनी सांगितलं की रोडचा टेंडर उघडलेला आहे. उद्या मेयरचा सिलेक्शन किंवा ते इलेक्शन जे आहे ते आहे, त्याच्या आधी आज त्यांना काही करून ते टेंडर उघडायचं आहे. ते टेंडर उघडलं की 100% पुढच्या 6 महिन्यात आपल्याला हा रोडचा काम मेन जो आपला गरवारे, एक्सेलो आणि पपाया इथपर्यंत दिसेल आणि इंटरनल हा जो मेन आपला रस्ता आहे पॉवर हाऊस टू CGLUC टू गंगा विहार आणि RP स्वीट्स हे आपल्याला दिसेल आणि K लाईनचा एक रस्ता आपल्याला दिसेल. आणि चांगली बाब अशी आहे की प्रत्येक वर्षी 20 कोटीचा बजेट आपल्याला कॉर्पोरेशनने प्रॉमिस केलेला आहे की दोन्ही MIDC साठी चांदपूर आणि अंबडच्या डेव्हलपमेंटसाठी ते एक आपल्यासाठी फंड वेगळं ठेवणार आहे. हे निश्चित झालेलं आहे आणि हे बजेटमध्ये तरतूद ते करताय. तर ही अशी एक चांगली बाब यावर्षी झालेली. दुसरी चांगली गोष्ट कुंभ नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.